पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या विठाला 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 विठाला. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाने. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा गृहस्थाश्रमी यासाठी गृहस्थाश्रमी जीवनातील आचारसंहिता वर्णन करणारा आहे. विठाला 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 विठाला. कार्यक्रमाचं निमित्त काही हा नैमित्तिक कार्यक्रम आहे. काहीतरी निमित्तानं केलं जातं त्याला नैमित्तिक कार्य असं म्हणतात. त्या पद्धतीनं हा नैमित्तिक कार्यक्रम आहे. श्रीमान हरिभक्तीपरायण विक्रम दादाराव मुळे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती मातोश्री यशोदाबाई या दोघांनी मिळून तीर्थयात्रा केली, चारिधाम यात्रा केली. आणि त्या निमित्त मामद करावं लागतं. या मामद्याच्या निमित्तानं ही सेवा. विठाला 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 विठाला. हे मामद काय आहे तर गृहस्थ आश्रमामध्ये काही गोष्टी आवश्यक आहेत. गृहस्थ आश्रम म्हणलं की आधी घर लागतं बघा, आहे की नाही? घर लागतं. नाथ महाराज असं म्हणाले, स्त्री हाती धरिता देख. गृहस्थ आश्रम स्वीकारायचं म्हणलं की अगोदर 2 हाताचे 4 हात करावे लागतात, आहे ना? आणि 2 हाताचे 4 हात करायचे म्हणलं तर तुमच्या पोराचं लगीन करायचे का आमदा? पहिल्याच्या काळातलं सांगालोय हा, आताच नाही. आता तुमच्या पुरीचं लगीन करायचं का म्हणून विचारायचे दिवस आले. पोराचं लगीन करायचं का म्हणून आता विचारायचंच नाही. आता पुरीचं लगीन करायचं का तुमच्या, असं पोराचे बाप विचारतात. पण पहिल्याच्या काळात विचारलं तर मुलाचे वडील असं सांगायचे, थांबा थांबा आम्हाला जर घर बांधायचं राहिले, घर बांधल्यावर पुन्हा बघू, आहे ना? म्हणजे घर अगोदर बांधावं लागतं. नाथ महाराज असं म्हणाले, स्त्री हाती धरिता देखम, वाडे प्रपंचाचे थोर दुःखम. स्त्री ग्रह पाहिजे आवश्यक, भोगार्थ देक स्त्रियेच्या. विठाला 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 विठाला. घर गृहस्थ आश्रमासाठी घर अगोदर पहिल्यांदा लागतं. मग घरासाठी ज्या सगळ्या बाबी आणाव्या लागतात त्या सगळ्या बाबी गोळा कराव्या लागतात. म्हणजे गृहस्थ आश्रम चालत असतो. आणि मग या गृहस्थ आश्रमाच्यासाठी घराची गरज आहे. अन्न तर सगळ्याला लागतं. तो गृहस्थ आश्रमी असला तर त्यालाही लागतं, आणि गृहस्थ आश्रमी नसला तर त्याला सुद्धा अन्न लागतं.
आणि अंगावर घालायला कपडे हे गृहस्थाश्रमी असला तरी लागतं आणि गृहस्थाश्रमी नसला तरी लागतं. निर्वाहा पुरते अन्न आच्छादन आश्रमाशी स्थान कोपी गुहा. शरीराला जगवण्यासाठी किंवा शरीराला कायम ठेवण्यासाठी म्हणून शरीराच्या गरजेपुरतं अन्न मिळवावं लागतं. मग गृहस्थाश्रमियांनी अन्न मिळवताना कोणत्या मार्गानं मिळावं, गृहस्थाश्रमियांनी घर बांधताना कोणत्या मार्गानं घर बांधावं, की ज्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी मिळवायच्या म्हणलं तर आधी काय लागतं, अर्थ लागतो. अर्थ म्हणजे पैसा, संपत्ती लागते. संपत्ती असलं तर बाजारात गेल्यावर कपडे घ्यायला येईल. पैसे जवळ नसले तर बाजारात गेल्यावर कपडे काय घेणार आहोत तुम्ही. कपडे घ्यायचं म्हणतं आधी पैसे लागतात ना, मग ते पैसे लागतात. घर बांधायचं म्हणलं तरी पैसे लागतात, लगीन करायचं म्हणलं तरी पैसे लागतात. म्हणजे पैशाची गरज माणसाच्या जीवनात खूप मोठी आहे आणि त्याचा संबंध या जीवनाशी आहे. आणि तुकाराम महाराजांनी हा मुद्दा आपल्या पुढे व्यवस्थित उपस्थित केला. विशेष सांगायचं म्हणजे एवढ्या गोष्टी केल्या, अन्न प्राप्त करून घेतलं, घर तयार केलं, अंगावर घालण्यासाठी कपडे प्राप्त करून घेतले, एवढ्यावर भागत नाही. गृहस्थाश्रमाला आणखी काही मर्यादा आहेत. गृहस्थाश्रमाला आणखी काय मर्यादा आहेत. आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचं काही ऋण आपल्यावर असतं. समाजाचं काही ऋण आपल्यावर असतं, मातापित्यांचं ऋण असतं, समाजामधील वडीलधारे आपल्यापेक्षा श्रेष्ठ माणसं आहेत त्यांचं काही ऋण असतं. प्रत्येकानं काही ना काही आपणाला शिकवलेलं असतं आणि त्यांच्या ऋणामधून आपण मुक्त व्हावं लागतं. हेही कर्तव्य गृहस्थाश्रमी माणसाचं आहे. विठाला 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 विठाला. म्हणून गृहस्थाश्रमामध्ये आलेल्या प्रत्येक गृहस्थाश्रमीयासाठी, प्रत्येक मनुष्यासाठी काय काय करण्याची गरज आहे. महाराज त्याची यादी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने उपस्थित करतात. आपलं काम करत असताना कौटुंबिक जीवनामध्ये आपण जे कार्य करावं लागतं ते कार्य करत असताना आपण कधी तीर्थयात्रेला पण गेलं पाहिजे, आहे ना. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुको नको, तीर्थयात्रे जाय चुको नको. जव काळ असे दुरी ठेला, जव काळ असे दुरी ठेला. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. जव हे सकळ सिद्ध आहे, जोपर्यंत हे सगळं सिद्ध म्हणजे शरीर सामग्री चांगली आहे, हात चांगले आहेत, पाय चांगले आहेत, चालता येतं, डोळ्याला चांगलं दिसतं,
तीर्थयात्रेला गेल्यानंतर कधी ऊन लागलं तरी सहन करण्याची शक्ती असते. तीर्थयात्रेला गेल्यावर कधी पावसात भिजलं तरी बी काही होऊ नये त्याला. त्याला म्हणायचं सिद्ध आहे. जव हे सकळ सिद्ध आहे. जोपर्यंत सगळे ही श्रीदत्त सामग्री चांगली आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करावी. तोपर्यंत तीर्थाला जावं. तीर्थाला जाऊन काय करावं? प्रत्येक तीर्थाच्या ठिकाणी जावं. तिथं भगवंतानी कोणता लीला विग्रह केला, प्रत्येक तीर्थाच्या ठिकाणी लीला विग्रह आहे. भगवंताच्या सगुण अवताराचं आणि भगवंताच्या भक्तांच्या सगुण अवतार लीला चरित्राचं वर्णन, लीला विग्रहाचं वर्णन त्या प्रत्येक तीर्थाच्या ठिकाणी आहे, प्रत्येक क्षेत्राच्या ठिकाणी आहे. म्हणून तीर्थयात्रेला जावं. आणि आपण कोणत्या देवाच्या दर्शनाला आलो आणि तो देवाने अवतार कशा करता घेतला आणि त्या अवतार कार्यामध्ये भगवंतानी कोणती कोणती कार्य केली, या सगळ्या लीला विग्रहाची माहिती तिथं गेल्यानंतर घ्यावी. आणि ही सगळी माहिती घेत असताना आपण भगवंताचं नामचिंतन करत असावं. होय, तीर्थयात्रेला गेला, तिथली माहिती घेतली आणि काळजी सगळी घराकडली करतो, देवाचं नाव घेत नाही, त्याची तीर्थयात्रा सफळ होत नाही. जर तीर्थयात्रा सफळ व्हायची असेल तर तीर्थाचं महात्म्य काय आहे ते जाणून घ्यावं लागतं. हरिवंश पुराण हरिनाम कीर्तन, हरिवंश पुराण हरिनाम कीर्तन, हरिनाम पुराण हरिनाम कीर्तन, हरिवंश पुराण हरिनाम कीर्तन, हरिविन सौजन्य नेने काही भगवंताच्या चरित्राचं वर्णन करावं. एक गोष्ट आहे बघा की देवाच्या चरित्राचं वर्णन करायला निघालो की त्याच्याबरोबर भक्तांचं चरित्र येत असतं, येतं की नाही. आणि भक्ताचं चरित्र वर्णन करायला गेलं की देवाचं चरित्र त्याच्यासोबतच येत असतं. कारण ते एकाच नाण्याच्या दोन बाजू असावं, तसं एकाच चरित्राचे दोन पैलू आहेत. भक्ताचं चरित्र वर्णन करताना देवाचं चरित्र येतं आणि देवाचं चरित्र वर्णन करताना भक्तांचं चरित्र येतं. आणि म्हणून ही देवाचं सगुण चरित्र आणि भक्तांनी केलेल्या सगुण लीला विग्रह याचं अखंड चिंतन करत जावं. तीर्थयात्रेला गेल्यावर हे करावं. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावी, सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावी, संत संगे अंतरंगे नाम बोलावे, संत संगे अंतरंगे नाम बोलावे, संत संगे अंतरंगे नाम बोलावे, संत संगे अंतरंगे नाम बोलावे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावी, सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावी, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे, सादर वर्णावे,
सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी. तीर्थयात्रेला जावं आणि तीर्थयात्रेला गेल्यानंतर त्या तीर्थाच्या ठिकाणी कोणत्या साधूचं चरित्र आहे आणि देवानं कोणता अवतार धारण केला याचं चिंतन करावं, त्याच्या साधूच्या चरित्राचं वर्णन करावं, त्यांचं चरित्र ऐकावं तीर्थाला गेल्यावर. म्हणून तीर्थयात्रेला गेल्यावर तीर्थयात्रेच्या कालावधीमध्ये देवाच्या चरित्राच्या निमित्तानं आणि हरिभक्ताच्या चरित्राच्या निमित्तानं आम्हाला देवाचं चिंतन घडत असतं. आणि ते करत असताना जर देवाचं चिंतन नाही घडलं तर ते तीर्थयात्रा नाही, फुकट खेळपाट आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आम्ही तीर्थाला गेलो, मोठ्या मोठ्या तीर्थाला गेलो, गंगेला गेलो, त्रिवेणी संगमावर गेलो, माऊली म्हणाले तिथं गेलो, पण भक्तांच्या चरित्राचं चिंतन केलं नाही, देवाच्या चरित्राचं चिंतन केलं नाही, देवाच्या नामाचं चिंतन केलं नाही, तर गेलेली तीर्थयात्रा फुकट आहे. म्हणून तीर्थयात्रा सफल होण्यासाठी भक्तांची चरित्राचं वर्णन करावं. हे करत असताना सज्जनाची संगती करावी. संत संगतीमध्ये काल घालवावा. कुठं? तीर्थयात्रेला गेल्यानंतर. म्हणजे तीर्थयात्रेला जाताना माणसं बी तशी निवडून जायचं बरं. आता पहिलंच सारखं राहिलं नाही. पहिलं गेलं तर पंढरपूरला चाललं तर माणसं कोण आहे त्याच्याबरोबर पाठवायचं ठरवत. माणसं चांगली असली तर पाठवायचं. आमच्या लहानपणची गोष्ट आहे. मी जर पंढरपूरला जायचं म्हणलं, लहान होतो, आई वडिलांनी लवकर 2 वाऱ्या पाठवलं नाही. 3ऱ्या वारीला पाठवलं. आमच्या गावातले नियमाचे वारकरी भेटले. त्यांनी सांगितलं की तुमच्या पोराला आम्ही घेऊन जाऊ आणि सांभाळून घेऊन येऊ. आणि तिथं गेले आणि गुरुवर्य माधवबुवा शास्त्री करून मला माळ घातली. ते बापूदेव वारकरी म्हणून होते आमच्या चुलत आजोबा. ते महिन्याची वारी करायचे, पण दर महिन्याला साखऱ्याला यायचे नाहीत. ते तिकडं शेंदगावला वगैरे जायचे, तिकडंच राहायचे. पण माधवबुवा गुरुवर्य माधवबुवा शास्त्रीकडे ते हमेशा असायचे. त्यांनी मला घेऊन गेले आणि तिथल्या साधू संतांच्या संगतीमध्ये काळ घालवला. मला त्यावेळी त्यांनी माळ घातली आणि मी त्यावेळीपासून गुरुवर्य माधवबुवा शास्त्रींच्या संगतीत राहिलो. तीर्थयात्रेला जात असताना कोणाच्या सोबत पाठवावं हेही महत्वाचं आहे. तिथं गेल्यानंतर कोणाची, ज्याच्या सोबतीत गेलोय त्याची संगती आपल्याला लाभदायक आहे की नाही हेही आपण बघणं गरज आहे. म्हणून तरी तुम्ही मोठ्यांचं जीवन चरित्र बघितलं तर ज्ञानोबारायांना तीर्थयात्रा करायची इच्छा झाली. ज्ञानोबाराय म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान होतं ना. जे ज्ञान भगवंतानी भगवद्गीतेमध्ये साकार केलेलं आहे अर्जुनाच्या निमित्तानं, ते ज्ञान ज्यांनी ज्ञानेश्वरीच्या स्वरूपानं ज्ञान स्वरूप भगवंताची चिन्मय मूर्ती ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वर महाराजांनी प्रगट केली. ते ज्ञानेश्वर महाराज त्यांना तीर्थयात्रा करायची इच्छा झाली तर ते पंढरपूरला आले. आणि पंढरपूरला आले आणि नामदेवरायांना तीर्थयात्रेला सोबत यायची त्यांनी विनंती केली. अहो, ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार सामान्य नव्हता. ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला आले आणि नामदेवाला बोलावून घेतल्यावर नामदेवरायांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पायावर लोटांगण घातलं आणि पुन्हा नामदेवराय हात जोडून उभे राहिले. तर तीर्थावळी बघून घ्या. तीर्थावळीमध्ये खूप गोड वर्णन केले नामदेवरायांनी. आणि ज्यावेळी नामदेवराय हात जोडून उभे राहिले त्यावेळी नामदेवानी काय सेवा करू अशी मला आज्ञा द्या अशा प्रकारची विनंती केली. त्यावेळी ज्ञानेश्वर महाराज नामदेवरायाला म्हणतात, मला तीर्थयात्रेला जायचे, तुम्ही माझ्या सोबत या. विठाला 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 विठाला. याच्यामधून 2 गोष्टी शिकता येतात किंवा 2 गोष्टीचं मार्गदर्शन या प्रसंग आपल्याला शिकवतो. ज्ञानाला बी जर आपली तीर्थयात्रा सफळ करायची असली तर नामाची संगत घ्यावी लागते. नामदेवराय म्हणजे प्रत्यक्ष नाम आहे.
ज्ञानेश्वर महाराज म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आहे. स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू, श्री गीता प्रश्न अर्जुनाशी, विठाला 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 विठाला. नामदेवरायाने सांगितलं मी काही येणार नाही कडे. नामदेवराय बोलतात, तुकोबराय बोलतात, पंढरी सांडूनी जाशी अनेका तीर्था, लाज तुझ्या चित्ता कैसी नाही. वाराणसी गया पाहिली द्वारका, वाराणसी गया पाहिली द्वारका, वाराणसी गया पाहिली द्वारका, वाराणसी गया पाहिली द्वारका. नाही अभिमान पंढरीच्या लोकांना पंढरी परिणय तुका पंढरी पंढरीच्या पंढरीच्या लोकांना वाराणसी गया पाहिली द्वारका, परी नये तुका पंढरीशी. पंढरपूरची बरोबरी येत नाही. नामदेवराय म्हणाले मला नाही यायचं तीर्थाटनाला, मला इथंच बरं आहे. रोज उठलं की देवाच्या पायाजवळ जावं आणि देवाच्या पायाला मिठी मारावी, यापेक्षा जगात दुसरं कुठलं सुख मी जाणत नाही. मला नाही यायचं तीर्थयात्रेला. ज्ञानेश्वर महाराज बोलावतात आणि नामदेवराय नग म्हणतात. बोलावणारा कोण आहे त्याच्याहून तरी भक्तीच्या क्षेत्रातला शिरोमणी, ज्ञानियाचा शिरोमणी, वंद्यजो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी, ज्ञानोबा माझा ते ज्ञानोबा राय. नामदेवरायाला तीर्थाटनाला चला म्हणतात, तर नामदेवरायाने सांगितलं मला नाही यायचं तीर्थाटनाला. शेवटी ज्ञानोबा राय प्रत्यक्ष परब्रह्म परमात्म्याकडे गेले आणि त्यांनी विनंती केली परमात्म्याला, देवा मी कधी काही तुम्हाला मागितलं नाही ना. आणि भक्त कधी देवाला मागतच नाही. मागत असतो तो भक्त ओरिजिनल नसतो, तो डुप्लिकेट असतो. काही न मागे कोणाशी, तोची आवडे देवाशी. तो कोणालाच काहीच मागत नाही, तो देवाला आवडतो. आणि मग ज्ञानेश्वर महाराज तरी निसंग निर्विकार अवस्था ज्यांची, ज्यांच्याकडे संसाराचा लेश नाही, उपाधीचा संबंध नाही, भगवंताची बरोबरी, प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार, की नाही, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ते ज्ञानोबा राय. आणि भगवंताकडे मागणी करतात, देवा मी कधीच मागत नाही पण आज मागतोय, तुम्ही मला द्या. भगवान म्हणाले कोणीच कधीच मागत नसलेला माणूस जर मागायला आला तर तुम्ही काय बी मागा म्हणते माणूस. आपल्यासारखा फटका. मागणारे ज्ञानोबा राय आहेत आणि ज्यांना मागितलं तो देव आहे. तो म्हणला काय मागायचं ते मागा ज्ञानोबा राय, तुम्ही काय बी मागा मी देतो. मला दुसरं काही नका, मला ही नामदेव पाहिजे, तीर्थयात्रेला जायचे. विठाला 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 विठाला. आणि म्हणून नामदेवरायाला सोबत घेतला आणि ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रेला गेले. प्रत्येक तीर्थाच्या ठिकाणी जायचं, ते तीर्थाचं महात्म्य. नामदेवांना संगत ज्ञानोबा राहायची आणि ज्ञानोबरायांना संगती नामदेवरायाची. संतांची संगती खूप मोठी महत्वाची आहे. सामान्यासाठी आहे विशेष नाही, पण संत सुद्धा थोर पुरुषांची संगतीची इच्छा करतात.
नामदेवरायाला ज्ञानेश्वर महाराजांनी तीर्थयात्रेला न्यायचा आग्रह का केला? त्याची लौकिक कारण वेगळी आहेत आणि अलौकिक कारण वेगळी आहेत. लौकिक कारण असं आहे की नामदेवराय देवाला जाणत होते, देवाला ओळखत होते, देवाच्या जवळ राहत होते, देवाची पूजा करत होते. ज्या देवाला कुणीच आतापर्यंत जीव घातला नाही त्या देवाला जेवायला सुद्धा लावलं त्यांनी, होय ना. आतापर्यंत सगळ्यांनी निवेदन दाखविला. पण नामदेव महाराजांनी लोहे हा सामान महिमा संताचा, 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 लोहे हा सामान महिमा संताचा. लोहे हा सामान महिमा संताचा, लोहे हा सामान महिमा संताचा, लोहे हा सामान महिमा संताचा. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नोहे हा सामान्य महिमा संताचा, लोहे हा सामान महिमा संताचा, लोहे हा सामान महिमा संताचा, लोहे हा सामान महिमा संताचा. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, लोहे हा सामान देवी, लोहे हा सामान महिमा संताचा, लोहे हा सामान महिमा संताचा, लोहे हा सामान महिमा संताचा, लोहे हा सामान महिमा संताचा. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. लोक साधू बनून तरी ओळखत होते का त्यावेळी? त्यांना ज्यावेळी देवाला नैवेद्य जेवायला लावला त्यावेळी नामदेवरायचं वय किती होतं? लहान बाळ होतं ते. पण साधू लहान बी असला तर तो साधू असतो, आहे का नाही? साधूला वयाचा संबंध नसतो. ज्याचं वय लहान आहे पण अधिकार मोठा आहे. काही म्हणून साधूचे काही विभाग सांगितले, साधूचे काही प्रकार सांगितले. काही जन्मता साधू आणि काही नंतर भगवंताची सेवा करून साधुत्व अंगी प्राप्त झाले असे साधू. ज्ञानेश्वर महाराज जन्मता साधू आहेत, होय ना. उपजताची ज्ञानी केवळ मनानं आले लोटांगणी सांगदेव. ज्ञानेश्वर महाराज 14व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहितात. ज्ञानेश्वर महाराजांनी 14व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आहे. मी मुद्दाम म्हणतो बरं का, मी रोज कीर्तनातून म्हणत असतो. 14 वर्षाच्या वयाच्या ज्ञानोबारायांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी 1400 वर्ष जगलेल्याला कळाली नाही. मग महिमा कुणाचा मोठा? उभारीला ध्वज दिली लोकांवर, उभारीला ध्वज दिली लोकांवर, उभारीला ध्वज दिली लोकांवर, उभारीला ध्वज दिली लोकांवर. ऐशी चराचरी जाती, ऐशी चराचरी कीर्ती जाती, देह ज्ञानेश्वर निवृत्त मान देह ज्ञानेश्वर, देह ज्ञानेश्वर निवृत्ती सोपान, देह ज्ञानेश्वर निवृत्ती सोपान. उभारीला ध्वज तिही लोकावरी,
आईशी चराचरी कीर्ती ज्यांची, की हे ज्ञानेश्वर निवृत्ती सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. त्यांचं वर्णन केलंय. धरुणी बाळरूपी केली बाळक्रीडा, बोलविला रेडा निगमवाचे. लहान असताना केलं. ज्ञानोबा काही 5 वर्षाचे झाल्यावर शाळेत गेले आणि मग शिकले आणि मग ज्ञान प्राप्त झालं असं होतं का? असं नव्हतं. ते जन्मल्या बरोबरच ज्ञानी होते ते. आणि ते ज्ञानेश्वर महाराज नामदेवरायाला तीर्थाटनाला घेऊन जातात. त्याच्या मागे 2 कारण होती. एक पहिलं कारण होतं नामदेवरायासारख्या नामधारक साधूची संगती मिळावी, हे पहिलं कारण होतं. दुसरं कारण असं होतं की नामदेवराय नामधारक असले तरी नामधारकाचं महत्व कमी नसतं, हे जगाला त्यांना सिद्ध करून दाखवायचं होतं. पुढे काही प्रसंग घडले. एक प्रसंग तुमच्या पुढे ठेवतो की तीर्थाटनाला गेल्यानंतर भगवंतानी परवानगी दिली, नामदेवरायाला सोबत घेतलं गेले. बरेच दिवस तीर्थयात्रा केली. त्यांनी काही महाराष्ट्रापुरती तीर्थयात्रा केली नाही. ते पार उत्तर भारताकडे गेले. पंजाब, घुमान, राजस्थान आदी सर्व राज्यामध्ये त्यांनी तीर्थयात्रा केल्या. आणि नामदेवरायांचं सोप्या भाषेत बोलणं, जगाला उपदेश करणं, तिकडली हिंदी भाषा पण हिंदीत उपदेश करायचे नामदेवराय. म्हणून तिकडला शीख संप्रदाय सुद्धा नामदेवरायाचं खूप गुणवर्णन आजही करतो. नामदेवरायाच्या गाथ्याचं पारायण करणारी मंडळी आहेत आजही तिकडं. नामदेवराय तिकडे जाऊन राहिले नाहीत. नामदेवराय फक्त ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत तिकडे गेले होते. तेवढ्याच कालावधीपुरता नामदेवरायाचा संबंध आहे. म्हणून नामदेवराय हे असामान्य अधिकाराचे होते. पुढे भविष्यामध्ये त्या औंढ्या नागनाथला मंदिराचं तोड फिरवलं. तो फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला, विठाला 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 विठाला. ते नामदेवराय सोबत आहेत आणि राजस्थान मध्ये गेले. ज्ञानेश्वर महाराजांना नामदेवरायाचा आणि नामाचा महिमा जगाला दाखवून द्यायचा होता. ही काम संत मंडळी करतात, हे माणसं, थोर माणसं करतात. आणि मग त्या राजस्थानमध्ये सगळीकडे वाळवंट, पाणी कुठं मिळत नव्हतं. तीर्थाटन करत करत चाललेले आहेत. तहान दोघाला बी लागली. चलत चालल्यावर एकाला ताण लागली आणि एकाला नाही, असं होतंय का? दोघाला बी ताण लागली. ज्ञानेश्वर महाराज नामदेवराय काही बोलत नव्हते, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणले, नामदेवा खूप तहान लागली रे मला, इथं कुठं पाणी आहे का बघ की. नामदेवराय इकडं तिकडं फिरत फिरत शोध घेतला. तिथे एक विहीर होती, पण खूप खोल होती. खूप खोल विहीर होती. आणि त्या विहिरीच्या बुडाला पाणी होतं. त्याला पायऱ्या बी नव्हत्या, मध्ये जायला बी येत नव्हतं. आणि तिथलं पाणी काढण्यासाठी तिथं काही साधन बी नव्हतं. आणि अवतीभोवती कोणाची मदत घ्यायला म्हणून तर त्या वाळवंटी प्रदेशामध्ये तिथं कोणी अवतीभोवती दिसतही नव्हतं. आणि पाणी मात्र दिसलं. गरज पाण्याची आहे, पाणी समोर आहे, पण पाणी घेता येत नाही. नामदेवरायाला ज्ञानेश्वर महाराज म्हणले, नामदेवा पाणी घ्यायची युक्ती माझ्याकडे गड्या, मी पाणी पिऊन येतो आणि तुला बी आणतो. आणि मग नामदेवराय विहिरीच्या काठावर उभे राहिले. ज्ञानोबाराय आत लहान रूप धरून गेले आणि पाणी प्याले आणि उभं राहिले. आणि पुन्हा नामदेवरायाला म्हणू लागले की, नामदेवा तुम्हाला पाणी प्यायला आणू का? तहानेलेला माणूस पाणी प्यायला आणू का म्हणलेस का? नग म्हणील का? अनाथ म्हणेल की. बरं आणून देतो म्हणाले ज्ञानोबाराय. पण नामदेवरायाने सांगितलं, नाही माऊली, पाणी मला नको म्हणे, माझा पांडुरंग मला देईल. आणि नामदेवरायाने भगवंताला हाक मारली, तुझी या सत्तेने वेदाशी बोलाने, तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, तुझी या सत्तेने बोलणे, तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, तुझी
तुझिया सत्तेने वेदाशी बोलणे, तुझिया सत्तेने वेदाशी बोलणे, या सत्तेने वेदाशी बोलणे, या सत्तेने वेदाशी बोलणे. सूर्याशी चालणे तुझी आबळे, सूर्याशी चालणे तुझी आबळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, सूर्याशी चालणे तुझी आबळे, सूर्याशी चालणे तुझी आबळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा ब्रह्मांडाचा भगवंताला हाक मारली देवा, किती बोटी तुझी सत्ता आहे. तुझ्या सत्तेनं वेद बोलतो, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगा ते चालिता, आगाये वैकुंठ नायका, आगाये त्रैलोक्य तारका, आगा जनार्दना जगव्यापका, आगा व्यापका. देवाला हाक मारले. आगाये वसुदेव देवकी नंदना, आगाये गोपिका रमना, आगा बळीबंधा वामना, आगा निधाना गुणनिधी, विठाला 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 विठाला. हाका मारल्याबरोबर हाक का मारली नामदेवरायांनी? भगवान उदास आहे. पंढरपूरचा पांडुरंग विटेवर उदास आहे. रुक्मिणी आई साहेबांनी विचारलं, का हो देवा तुम्ही आज एवढे उदास का? तर भगवान म्हणाले, माझा नामदेव संकटात सापडला, खूप तहान लागली त्याला. आणि मग रुक्मिणीला म्हणाले, माझ्या नामदेवाला पाणी देण्यासाठी तुला काही व्यवस्था करता येते का बघ. आणि रुक्मिणी आई साहेब तटस्थ थांबलेले आहेत. रुक्मिणी आई साहेब काही बोलत नाहीत. आणि भगवंतानी कृपा केली आणि ज्या विहिरीतलं बुडात जाऊन पाणी ज्ञानोबाराय पिऊन आली होती, ती विहीर नामदेवरायांनी भगवंताचा धावा आळवणी केल्याबरोबर विहीर गच्च भरून पाणी खाली सांडू लागलं. विठाला 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 विठाला. असे ही तीर्थाटन करण्याची पद्धती आपल्याकडे गृहस्थ आश्रमी आणि संत महात्मे का तीर्थाटन करतात. तर आपण तीर्थाटन केलं तरी बाकीची माणसं करतील. येत वडील जे जे करीती, यदि यदाचरती श्रेष्ठत्व देवे तरो जना, सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदन वर्तते. येत वडील जे जे करीती, तया नाम धर्म ठेविती. येरतेचा अनुष्ठिती सामान्य सकळ. मोठी माणसं जसं वागतात ते बघून लहान शिकतात. माणसं शिकवलेलं शिकत नाही, पण मोठ्या माणसानं वागलेलं बघून चांगलं शिकतात. त्याचं पक्क त्याच्या डोक्यात बसतंय. मी हमेशा म्हणत असतो, पोराला तंबाखू खाऊ नको म्हणून बापानं किती बी सांगितलं आणि त्याच्या देखत तंबाखू जर बाप मळू लागला, तंबाखूवर घालून बोलायचं बरं. तर पोरग तंबाखू सोडायला शिकतंय का खायला शिकतंय? खायला शिकतंय ना. का तर बाप त्याच्या देखत तंबाखू मळतो आणि सांगतो तंबाखू खाणं चांगलं नाही. किंवा बाप मोबाईलवर बोलतो, सकाळी सकाळी पोरानं खोटं बोलतो, त्याला दंडवलं दटवलं, खोटं बोलू नये पाप असतंय म्हणून सांगितलं. आणि फोन आला शिवाजी महाराजांचा आणि फोन केला, कुठं आहो तुम्ही? मी बाहेर गावी आहो. आणि बाप तर घरी बसून बोलायला. ही पोरानं बघितल्यावर पोरग काय शिकतंय? माझा बाप खोटं बोलायला कळतं की नाही त्याला. आणि जर बापच खोटं बोला असं पोरग खरं बोलल का? पोरगच त्याच्याहून खोटं बोलतय. बापशे बेट सवयी बेटा. विठाला 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 विठाला
तुमचा आचार हा समाजाला ज्ञान देणारा, समाजाला शिकवणारा आणि थोर माणसं हे अगोदर आपण आचार करून दाखवतात. आधी केले मग सांगितले, हा संतांची सांगण्याची पद्धती आहे. आपल्याकडे खूप प्रचलित दृष्टांत आहे बघा. नाथ महाराजांच्याकडे एक बाई गेली आणि म्हणू लागली, नाथ महाराजांच्याकडे भोजन वगैरे झालं, निघाल्यावर ती म्हणली, महाराज एक काम आहे तुमच्याकडे. काय काम आहे सांगा की बाई. तर ती म्हणाली, महाराज पोरग सारखंच गुळ मागतं खायला, त्याला गुळ खाऊ नको म्हणून सांगायची. महाराज म्हणले बरं बरं, मग अजून 8 रोजाला या की. हा, मग ती बरं म्हणली, गेली 8 रोजाला आली. आणि आल्यानंतर पुन्हा मग महाराज म्हणले, बाईनं म्हणे, महाराज मी तुम्हाला गेल्या 8 दिवसापूर्वी म्हणले होते, माझं पोरग लई गुळ मागते खायला, त्याला खाऊ नको म्हणून सांगा. मग आता त्याच्यासाठी आली, मग तुम्ही 8 दिवसाला या म्हणले होते. हा, मग महाराज म्हणले ठीक आहे, कुठं आहे तुझं पोरग. आणलं आणि त्याला सांगितलं, डोसक्यावर हात फिरवला नाथ महाराजांनी आणि सांगितलं, बाबा गुळ खाऊन पोटात जत होते. आणि मग पोरग बरोबर म्हणून ऐकलं. पोरग बाजूला बसलं. बाईने विचारलं, महाराज तुम्ही हे एवढंसं एक वाक्य सांगायला 8 दिवस का लावलं. तर महाराज म्हणले, बाई त्या दिवशी मी गुळ खाल्ला होता, ज्या दिवशी तू आलीस त्या दिवशी. आणि मी गुळ खाऊन जर खाऊ नको म्हणून सांगितलं तर पोरग कसं ऐकल. आधी मला सोडावं लागल, पुन्हा सांगायला जमतंय का नाही. हे जसं घडावं तसं संतांनी आधी सांगितलं, आधी केलं आणि मग सांगितलं. विठाला 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 विठाला. तीर्थाटन केलं, तीर्थयात्रा केल्या आणि या साधू संतांनी आम्हाला आचार करून दाखवला की गृहस्थाश्रमी यांनी तीर्थाटन करावं. सगळं व्यवस्थित आहे. पंढरपूरच्या आळंदी ते पंढरपूर वारीला जायचं असल्यास पार पाय चलना झाले, डोळ्याला बरोबर दिसना झालं. उलसाक बी पाऊस पडला तर लगेच सर्दी होते. म्हातारं झालंय, आता दात पडले, तोंडातून लाळ गाळायला लागली. आता निघालाय आळंदी ते पंढरपूर. आता जावं का? आता नाही, आता घरीच बस. जेव्हा सगळं सिद्ध आहे तेव्हा जा. ज्यावेळेस सगळं चांगलं आहे त्यावेळी जावं. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. आपलं जोपर्यंत शरीर सामग्री श्रीदत्त व्यवस्थित आहे तोपर्यंत जावं. आणि संत महात्म्यांनी हे आचार करून दाखवला. आणि हे तीर्थाटनाला जाऊन सगळी तीर्थयात्रा करून आले. आणि नामदेवरायांना प्रत्यक्ष भगवंतानं मामद करायला लावलं. तीर्थाटन केल्यावर मामद करावं लागतं बाबा, म्हणून नामदेवरायाला त्यांनी मामद करायला लावलं. मग मामद करायचं असलं तर त्याला काय लागतात? दाम लागते, पैसे लागतात. मग ती पैसे कसे आणायचे तर त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या
दुनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे विचकरी. नामदेवरायांनी तीर्थयात्रा केल्याने त्यांचं मामद प्रत्यक्ष भगवंतांनी केलं. भगवंतांनी नियोजन केलं. स्वयंपाक कोणी केला? भगवंताच्या जे पट्टराण्या होत्या, राही रकुमाबाई, सत्यभामा माता, या सगळ्यांनी स्वयंपाक केला नामदेवरायाच्या मामद्याचा. ज्ञानोबारायाला सोबत ठेवून घेतलं आणि खूप मोठं मामद केलं. पंढरपूर गाजवलं. विठाला 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 विठाला. नामदेवरायांचा मामद्याला खूप महत्व आहे, म्हणून मामद करावं. जसं मंदिर बांधल्यानंतर कळस करावा, आहे का नाही? घर बांधल्यावर वास्तुशांती करावी, आहे का नाही? घर बांधल्यावर काय करावं? वास्तुशांती करावी. गृह प्रवेश करण्यापूर्वी वास्तुशांतीची तयारी करावी, मग गृह प्रवेश करावा. तसं तीर्थयात्रा केल्यानंतर मामद करावं. मामद करण्याची पद्धती खूप मोठी महत्वाची आहे आणि सर्व संतांनी त्याला मान्यता दिली, शिक्कामोर्तब केला, त्याचं समर्थन केलं. म्हणून मामद्याला विशेष महत्व. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग आलाय की एक दिवशी एक मनुष्य तुकाराम महाराजांच्या काळाला म्हणला, महाराज मला तीर्थयात्रेला जायचं, काशीला जावं म्हणालो, चारिधाम करावं म्हणालो. महाराज म्हणलं चांगली गोष्ट आहे, जा की. बरं आहे, जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालाव या पाय तीर्थाला जा. आणि तीर्थाला गेल्यानंतर तिथं जे सज्जन मंडळी भेटतात, त्या सज्जन मंडळीची संगती प्राप्त करून घ्यावी. कारण तीर्थाच्या ठिकाणी ज्या मूर्त्या असतात ते दगडाच्या असतात. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तिथं जावं आणि संतांची संगत करावी, नामचिंतन करावं. नामदेवराय जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्यांचा श्रोता होता त्याला सांगितलं की तुझा तीर्थयात्रेला. महाराज खरंय, पण जाण्यासाठी पैसेच नाहीत माझ्याजवळ. मग जायचं इतक्या लांब चारधामला जायचं म्हणा तर पैसे लागतील की. महाराज म्हणले थांब, माझे पैसे आहे का बघतो काही. आणि मग खिशात हात घातला. तर खिशात हात घातला तर एक होन निघाला. होन म्हणजे काय? एक सोन्याचा गोल चकता निघाला. आहे की रे म्हणले एक होन. आणि तो होन त्याला दिला आणि म्हणला महाराज एवढा कसा पुरल, तू काय कर म्हणले, ही होन सोनाराकडे घेऊन जा, ह्याला मोड. जे पैसे येतात ते होन गोल होता. पहिल्याच्या काळात लाल पैसा होता, लहानपणी आमच्या होता का नाही बापू? लहानपणी लाल पैसा नाही जवळ माणसं बनायची. एक आना दोन आणे, एक पैसा, दोन पैसे, तीन पैसे होतं त्या काळामध्ये, आहे का नाही? तसं त्या काळात गोल पैसा असायचा आणि त्या पैशाचा आकाराचा तो होन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या शिष्याला दिला. म्हणे जा सोनाराकडे मोड. त्याचे पैसे आले. तुला खिशे किती आहेत म्हणले कुर्त्याला तुझ्या? दोन आहेत की चांगले. मी एक काम कर म्हणले, त्याच्यातून पैसे आले की त्यातला एक गोल पैसा डाव्या खिशात टाक आणि बाकीचे पैसे खर्चायचे. आणि सगळे पैसे संपले मग त्या डाव्या खिशाला हात घालायचा. तवर त्याला हात लावायचा नाही. त्यानं मस्तपैकी आलवणच्या फडक्यात गुंडाळून डाव्या खिशात टाकलं त्याला आणि गेला तीर्थयात्रेला. जिथं पैसे संपले तिथं त्यानं ते डाव्या खिशातलं काढलं आणि त्या आलवणचं फडकं सोडलं तर त्या गोल पैशाचा पुन्हा होन झाला. पहिलं जसा होन मोडला होता सोनाराकडे नेऊन तसलाच होन झाला. त्यानं ती होन पुन्हा नेला, पुन्हा मोडला, पुन्हा एक पैसा काढला आणि त्या आलवणच्या कपड्यात बांधून पुन्हा खिशात टाकला. अशी चारिधाम यात्रा केली. परत आला. परत आल्यानंतर मग आता मामद करायचं. खूप मोठं मामद केलं. सगळ्या देहू गावाला आमंत्रण दिलं. सगळ्या देहू गावाला आमंत्रण दिलं, पण तुकाराम महाराजाला नाही सांगितलं. त्या भाद्राने ज्यांनी होऊन दिलं त्यांना नाही सांगितलं. सगळ्या गावाला आमंत्रण दिलं आणि मग खूप मोठा वाजत गाजत मामद झालं. आणि मग एके दिवशी तुकाराम महाराज तिकडून यायलेत, हा इकडून चाललाय आणि दोघांची वाटत गाठ पडली. ओ भाऊसाहेब, तुम्ही तीर्थयात्रेला जायचं म्हणलं होतं ना? हो गेलतो की महाराज. बर, मग कधी आले परत? आज त्याला 2 महिने झाले. म्हणजे बरोबर. मग मामद तिथं केलं का नाही? हो मामद केलं की म्हणलं. चांगलं केलं काय? गाव जेवण दिलं म्हणले. बरं बरं बरं, छान छान, चांगलं झालं. मामद चांगलं झालं ना? चांगलं झालं. बरं बरं. निघाला तो माणूस. अरे थांब, थोडं काम होतं तुला एक होन दिला होता रे म्हणलं. महाराज म्हणाले. त्यानं ती होन डाव्या खिशात ठेवला होता तसाच आलवणच्या फडक्यात बांधून.
आणि मग महाराज म्हणले असला होऊन कोणापेक्षा मिळेल का हो की डाव्या खिशात टाकल्यावर पहिले पैसे संपल्यावर त्याचा पुन्हा होन होतो, असा होन कोणाजवळ आहे का सांगा? नाही. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दिलेला होन होता. ते म्हणले तुला होन दिला? त्यांनी म्हणले हो दिला होता महाराज, होता माझ्यापाशी. मग बघ बरं आहे का ते? आणि त्याने खिशात हात घातला तर होता. पण त्याच्या मनाने इतके दिवस आपल्या फोनवर मजा झाली, कशाला द्यायच्या महाराजाला? होय, पैसे आल्यावर कशी बुद्धी बदलल काही सांगता येत नाही. त्यानं मला महाराज हाताला लागायला ती होन. महाराज होता पण कुठं गेला की म्हणला. बरोबर, जाऊ दे गेला तर गेला. आणि ती खरंच गेला. विठाला 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 विठाला. जगद्गुरु तुकाराम महाराज त्याला होन देतात आणि तो माणूस नाही म्हणतो. म्हणजे द्रव्य आलं की द्रव्यापाशी दुष्ट बुद्धी येते. द्रव्यापाशी आदिव्याधी, द्रव्यापाशी दुष्ट बुद्धी, द्रव्यापाशी सलोभ क्रोधी, असत्य निरविधी. द्रव्यापाशी जिथं द्रव्य तिथं अनेक प्रकारच्या दुष्ट बुद्धी राहतात. म्हणून तरी द्रव्याच्या जवळ अनर्थ सांगितला आहे का नाही? तुकाराम महाराजांची बरीच गोड अभंग आहेत बघा. द्रव्याची या मागे करी काळाचा लाग, द्रव्याची या मागे करी काळाचा लाग, मनऊनी संग खोटा त्याचा, द्रव्याची या मागे करी काळाचा लाग, द्रव्याची या मागे करी काळाचा लाग, मनऊनी संग खोटा त्याचा. द्रव्याच्या माग अनेक प्रकारच्या दुष्ट बुद्धी, करी काळ त्याच्या माग लागलेला आहे. माणसं खोटं बोलतात. ज्याच्याजवळ पैसे नाही त्याला बी चिंता असते, ज्याच्याजवळ पैसे आहेत त्याला बी चिंता असते. पैसा म्हणलं की असं असतं बघा. पैसे नाहीत त्याला कशाची चिंता असते? कसा मिळवावा. आणि ज्याच्याजवळ पैसे आहेत त्याला कशाची चिंता असते? आहे तर कसा सांभाळावा त्याची चिंता असते, आहे का नाही? द्रव्य नसता उपायशी नवी, झाल्या संरक्षणी अधिलावी, रात्रंदिवस हृदरोग जीवी, अविश्वासे नांदवी धनलोभ. द्रव्य म्हणजे एक धारदार हत्यार आहे बघा. मी एक दृष्टांत सांगत असतो. द्रव्य म्हणजे कसं आहे? धारदार हत्यार आहे. आणि ते धारदार हत्यार त्या हाताळण्याची क्षमता नसलेल्या माणसाजवळ जर गेलं तर ते त्याचा घात करत असत. जुन्या काळामध्ये एक दृष्टांत सांगायचे. एक राजा होता आणि तो अतिशय प्राणी पाळायचे त्याला हव्यास होता. त्याने एक माकड पाळलं. माकड खूप आवडत होतं त्याचं. माकड सदा सोबतच असायचं. फिरायला गेलं माकड सोबत, पाहुण्याकडे गेलं माकड सोबत, जेवायला बसलं माकड सोबत, झोपायला गेला तरी सुद्धा माकड सोबत, जिथं जाईल तिथं माकड सोबतच असायचं. असं ते माकड त्या राजाचं प्रिय होतं. आणि बरेच दिवस गेले आणि एक दिवस राजा एकटाच शिकारीला गेला, पण माकड सोबत नेलं. दरवेळी प्रधान तरी असायचा, कोणीतरी असायचा, पण आज मात्र माकड एकटाच होता. आणि राजा, असं उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि शिकारीला गेला, दुपारची वेळ आहे आणि एक थंडगार सावली दिसली. आणि त्या सावलीला बघून राजाला थोडं ऊन आहे, थोडं विश्रांती घ्यावी अशी इच्छा झाली. आणि तिथं तो झाडाखाली थांबला. अंगावर असलेली म्यान तलवार काढून ठेवली, डोक्यावरचा मुकुट काढून ठेवला, अंगावरचं वस्त्र खाली टाकलं आणि राजा थंड सावलीला बघून आडवा झाला. राजा झोपला, पण माकड इकडं तिकडं फिरत होता. राजानं त्या माकडाचं नाव राजा ठेवलं होतं. माकडाचं सुद्धा नाव काय ठेवलं? राजा. आणि ते माकडावती भोवती फिरत होतं. ते माकड फिरू लागलेलं आहे. केव्हा इकडं जायचं, केव्हा तिकडं जायचं, केव्हा उडी मारायचं, केव्हा शेपूटवरी करायचं. आणि एवढ्यामध्ये त्या माकडानं बघितलं की एक माशी आली आणि राजाच्या नाकावर बसली.
कोण बघितलं? माकडानं काय बघितलं? राजाच्या नाकावर माशी बसली. त्याला काय बी खपलं, पण राजाच्या नाकावर माशी बसली, त्याला नाही खपलं. ती गेलं आणि त्या माशीला असं हात केल्याबरोबर ती माशी उठून गेली. माशी इकडून हात केला की उठून जायची, पुन्हा येऊन तिथंच बसायची. पुन्हा उजव्या हातानं हाणली म्हणून गेली, म्हणून पुन्हा डाव्या हातानं हाणायचं. असं 10-5 वेळेस केलं त्यानं. आणि मग ती किती बी हाणलं तर चालली, म्हणून त्या माकडाला एवढा राग आला. कुणाचा? माशीचा राग आला. मग काय, त्याला माहित होतं की राजाला जर राग आला तर काय करते, तर त्यानं म्यानातली तलवार काढते. त्याला माहित होतं. आणि ती म्यानन तलवार राजानं बाजूला ठेवून झोपला होता. राजा गाढ झोपेत घुरत होता. आणि त्या माकडानं बघितलं, माशी इकडून हाणली की पुन्हा उठून येते, तिकडून हाणलं की पुन्हा उठून येते. त्यानं खण करून म्यानातली तलवार काढली आणि कोणाला मारली? माशीला. पण माशी कुठं होती? नाकावर. मग आता काय झालं असेल मी सांगू का तुम्हाला? विठाला 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 विठाला. मी कशासाठी तुमच्या पुढे हे प्रमाण ठेवलं, तर ज्याच्याकडे अधिकार नाही जे हाताळायचंय, ते अनेक अनाधिकाराच्या हातामध्ये गेल्यानंतर ते जसं हानी करत असतं, तसंच द्रव्य सुद्धा एक धारदार शस्त्र आहे. ते जर अनाधिकाराच्या हातामध्ये गेलं तर ते खूप दुःख देतं. तुकाराम महाराज म्हणून याला 2 प्रकारचे नियम सांगितले. पहिला नियम सांगितला की संपत्ती कसे कमवावी, होय, तर उत्तम व्यवहाराने कमवावी. जोडून या धन उत्तम व्यवहारी. आणि खर्च कशी करावी? उदास विचारी वेचकारी, उदास विचारी. जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारी वेचकारी, उदास विचारी. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तम व्यवहारानं म्हणजे चांगल्या मार्गाने कमवावे. पैसे कमवण्यासाठी अनेक प्रकारचे वाम मार्ग आहेत. नाथ महाराजांनी भागवतामध्ये पैशाच्या जवळ 15 अनर्थ सांगितले. ते 15 अनर्थ म्हणजे खूप मोठा विस्तार नाथ महाराजांनी केला. त्याच्यामध्ये मी 1-2 गोष्टी तुमच्या पुढे ठेवतो. ज्याच्याजवळ पैसा आहे किंवा ज्याला पैसा पाहिजे अशा व्यक्तीला चोरीची भीती असते. बघा, चोरीची भीती असते. ज्याच्याजवळ पैसे नाहीत त्याला चोराची भीती नाही, पण ज्याच्याजवळ पैसे आहेत त्याला चोराची नक्की भीती असते. म्हणजे चोरी होणे हा पहिला अनर्थ आहे. दुसरा अनर्थ सांगितला, जी माणसं आपल्यावर खूप प्रेम करतात तेच माणसं जर पैशाचा संबंध आला तर ती माणसं एकतरी लांब जातात किंवा आपल्या संग लबाडी करतात किंवा आपली प्रसंगी हिंसा सुद्धा करतात. कधी कधी पोरं बापाला मारतात, कधी कधी बाप पोराला मारतात. तो कामाने सांगू किती बाप लेकाशी मारिती का? पैशासाठी. तर द्रव्याच्या ठिकाणी असलेला अनर्थ आहे तो. एवढंच नाही, नाथ महाराज तरी असं बोलले, सगळ्या संतांनी एकमुखाने सांगितलंय की आई एवढं पवित्र नातं नाही
पण ती जर सुद्धा जर पैशाचा संबंध आला तर पोराला मारते असं नाथ महाराज लिहितात. अभिनव धनलोभा चित्राय नवलते मी सांगू काय, पोटीचा पुत्र मारी माय, आईसा अनर्थ होय धनासाठी. धनासाठी सख्खी माय आपल्या पोराला मारते, एवढा मोठा अनर्थ धनाजवळ आहे. विठाला 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 धनाजवळ अजून एक अनर्थ सांगितला. ज्याच्याजवळ पैसे त्याला कोणाचाच विश्वास येत नाही, अविश्वास असतो. अविश्वासे नांदवी धनलोभ. अजून एक अनर्थ सांगितला. जी माणसं रोज द्रव्याचे अनर्थ सांगणारे असतात, कंबर बांधून कीर्तन करतात, ते बी माणसं द्रव्याच्या लोभासाठी समाजाच्या भावनेला हात घालून समाजाला लुटण्याचं काम करतात. हे सुद्धा नाथ महाराजांनी भागवतातच सांगितलंय. घ्यावया परद्रव्य परान्न, का देह प्रतिष्ठे लागिदान, मिथ्या दाखवी सात्विकपण, हे दंभ लक्षण पैचवते. विठाला विठाला विठाला. जगात कुणी बी लबाडी करील, पण कीर्तनकार महाराजांना पैशासाठी काही बी करावं का? तर धनलोभ ते बी करवितो. म्हणून धनलोभ हा अतिशय घातक आहे. तुकाराम महाराजांनी, मी हे कशासाठी तुमच्या पुढे मांडलं तर तुकाराम महाराज म्हणतात की धनासारखा लाभ आणि धनासारखी हानी या जगात दुसरी कशातच नाही. पुढे 15 अनर्थ, मी 4 फक्त बोललो, आणखी 11 अनर्थ आहेत पुढं, मी कधीतरी नंतर बोलेल. मला तुमच्या पुढे हा मुद्दा ठेवायचा आहे की द्रव्य जर योग्य मार्गानं नाही आलं तरी घात करतं, आणि द्रव्य जर योग्य मार्गानं खर्च नाही झाला तरी घात करतं. म्हणून द्रव्य येताना बी योग्य मार्गानं यावं लागतं आणि जाताना बी योग्य मार्गानं जावं लागतं. त्यावेळी द्रव्य सुख देतं. नाहीतर द्रव्याच्या संपत्तीच्या नादाला लागून आतापर्यंत जगात कुणीच सुखी झाला नाही. त्याचं कारण आहे, एकतरी येताना योग्य मार्गानं येत नाही आणि जाताना योग्य मार्गानं जात नाही, म्हणून द्रव्य सुख देत नाही. महाराज म्हणाले त्याच्यासाठी बाबा गृहस्थाश्रमामध्ये पैशाची जरूर गरज आहे, पण ते कमवताना अशा मार्गानं कमवा की तो धर्म मार्ग असला पाहिजे, तो विहित मार्ग असला पाहिजे, तो आपल्या वाडवडिलांनी घालून दिलेला मार्ग असला पाहिजे, तो मार्ग आपल्या आचारसंहितेच्या मापामध्ये बसणारा, कक्षेत बसणारा असला पाहिजे. अशा हेतून जो कमवलेलं धन असतं त्याला विहित मार्गाने कमवलेलं धन असं म्हणतात. म्हणून महाराज म्हणाले उत्तम व्यवहार जो असतो त्याच्यामधून मिळालेलं धन थोडं असलं तरी सुख देत असतं. म्हणून पैसे मिळाले थोडे, जरी थोडे मिळाले तरी ते सुख देतील. म्हणून उत्तम व्यवहारानं मिळवावे आणि खर्च करताना उदास विचारानं खर्च करावा. उदास विचारानं म्हणजे खर्चाची आलेच खर्च का नको, आता कसं होईल, आता एवढे पैसे कमविले आता कसे खर्चायचे असा विचार करत बसला तर महाराज म्हणाले कमविलेल्या पैशाचा काही उपयोग नाही. कमविलेले पैसे खर्चावेच लागतात, त्यावेळी दुसरे येत असतात. लक्षात घ्या. मी उदाहरण सांगतो. विहिरीमध्ये पाणी लागलं विहिरीला आणि ती उपशीलच नाही, पुन्हा येतंय का? जर पुन्हा विहिरीत पाणी यावं वाटत असलं पहिलं उपसावं लागतंय. तसं चांगल्या मार्गानं कमविलेलं धन चांगल्या मार्गानं खर्च करावं लागतंय, तेव्हा दुसरं येतंय. विठाला 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 विठाला. याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक वर्ग असा आहे की तो पैसे कमवितो योग्य मार्गानं, पण खर्च योग्य मार्गाने करत नाही. बापदादांनी चांगलं कमवलंय म्हणून तो वाम मार्गाला जात नाही, पण आणलेले पैसे मद्यप्राशन करायला घालवतो, दुष्ट संगतीला घालवतो, व्यभिचारामध्ये घालवतो, अशा प्रकारच्या वाम मार्गात जातो. त्याला कधीच सुख लागत नाही. दुसरं उदाहरण सांगतो.
पैसे चांगल्या मार्गात खर्च करतो पण कमविताना नीट कमवित नाही. उगा बोलूच का? सत्याला पैसे द्यायचे. होय, सत्याचे पैसे माणसं पट्टी मागायला आले. भाऊसाहेब पैसे द्या की, पट्टी पाहिजे. किती देऊ? तुमच्यासारख्या माणसाला 10,000 द्यायला पाहिजे. 10,000 काय, 20,000 देतो पण उद्या घेऊन जा. आज तर सप्ताह सुरू झाला, उद्या घेऊन जा. संध्याकाळी एक जणाचं सोयाबीनच लुटलं आणि 20,000 दिले. होय, चांगलं आहे का ते? नाही. कोल्हापूरला लुटलं आणि सोलापूरला दिलं ते कवा सुख देत नाही, लक्षात घ्या. कोल्हापूरला लुटलं आणि सोलापूरला दिलं. तसं पैसे आणले वाम मार्गातून आणि दिले सत्कार्याला, ते कधीच सुख देत नाही. सत्कार्य बी सुख सत्कार्यात बी लाभ होत नाही आणि देणाराला बी सुख लागत नाही. तुकाराम महाराजांनी दोन्ही गोष्टीची पराकाष्ठा आमच्या पुढं मर्यादा घालून दिली. जोडोनी या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. असं केले ना काय होईल महाराज? तर महाराज त्याचं उत्तर अभंगाच्या उत्तमाची गाती होय के पाये, 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 उत्तम भजन उत्तम भजन उत्तमाची गाती होय के पाये, उत्तमाची गाती होय के पाये, उत्तमाची गाती उत्तमाची गाती होय के पाये, उत्तमाची गाती होय के पाये. जीवनात पैसे लागतात. घर पैसे असल्याशिवाय चलत नाही. संसारात वित्त असावं लागतं. वित्त म्हणजे पैसा. शरीरात पित्त असावं लागतं, ते बी नीट असावं लागतं बरं का. ती बी बिघडलं तर मग त्याच्यासाठी मग ऑपरेशन करावं लागतं. पित्त असावं लागतं, पण शरीरातलं पित्त बी सुरळीत असावं लागतं आणि संसारातलं वित्त सुद्धा सुरळीत असावं लागतं. म्हणून संसारात वित्त असावं, शरीरात पित्त असावं आणि व्यवहारात पोत असावी. तवा जीवन गृहस्थाश्रम याचं नीट चालतंय. विठाला 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 विठाला. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले, पैसा कमवा पण योग्य मार्गाने कमवा आणि खर्च करताना उदास वृत्तीनं खर्च. उदास वृत्तीनं म्हणजे त्या पैशाचा लोभ धरून बसू नका. पैसा मोकळ्या मनानं खर्चा. आणि जी माणसं मोकळ्या मनानं खर्च करत असतात त्यांच्याकडे पुन्हा पैसा येत असतो. म्हणून पैसा खर्च करताना उदास वृत्तीचा आणि खूप मोठा विस्तार करता येईल. आता मला त्याच्यात हात घालायचा नाही, वेळ संपत आलाय. मला हा मुद्दा मांडायचा आहे की महाराज म्हणतात पैसे कमवताना उत्तम मार्ग कोणता हे काही सांगायची गरज नाही. सगळ्याला पैसे कमवण्यासाठी उत्तम मार्ग कोणता ते कळतंय. वाम मार्गानं पैसे मिळाले तरी कधीच कमवायचे नाही. मी हमेशा उदाहरण सांगत असतो. रस्त्याने चाललो तिथे की 1 तोळ्याची अंगठी पडली. आता सोन्याचा भाव काय? 1 लाखाच्या पुढी आणि सोन्याची अंगठी पडली. आणि बघितल्यावर लक्षात बी आली सोन्याची आहे आणि पडली आहे. इकडे इकडे बघितलं कुणी हाय का म्हणून. आधी काय बघ माणसं काय बघतात, इकडे इकडे बघतात कुणी हाय का म्हणून. कुणीच नाही. आता घ्यायला काय हरकत आहे? होय, कुणीच नाही. आता घ्यायला काय हरकत आहे? अरे पण 2 तास कीर्तन केलं बाबा ह्याच्यावरच, आता घ्यायला काही वाटतं का जीवाला? मग नाही घेतलं आणि पुढे गेला. पुढे 2 तोळ्याची पडली होती. नाही तर इथं पडलेल्या, तुम्ही काय हुडकू नका. पण इथली 1 तोळ्याची घेतली नाही तर पुढे 2 तोळ्याची पडली होती. आता 1 तोळ्याची सोडली तर किती तोळ्याची सापडली? 2 तोळ्याची. 2 तोळ्याची सापडली तर मग थांबला.
इकडं पलीकडे एक माणूस काम करतो, त्याला बोल, ओय भाऊसाहेब इकडे या. ही अंगठी पडल्या तुमच्या? नाही बाबा माझी नव्ह. अहो 2 तळ्याच्या काय की बाबा मला माहित नाही. मग तिकडून माणूस आला, त्याला बी विचारलं, गावातले माणसं बोलवून घेऊन विचारलं, होय, तरी त्यांनी सांगितलं आमची नाही. आता घ्यायला काय हरकत आहे? पण आता बी घेतली तर तो दोषच आहे. आता बी घेतली तरी दोष. नाथ महाराजांनी भागवतामध्ये याचं खूप सुंदर वर्णन केलंय. आटाटी विन प्रार्थिता आयाची धन द्रव्य हाता येता, तेही घेऊ जाता निरपेक्षता बुडाली. मार्गी अर्थ पडला असता ते तर कुणीही माझा न म्हणता, तेही घेऊ जाता निरपेक्षता बुडाली. विठाला 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 म्हणून पैसे खर्च करताना वृत्ती उदास असावी. उदास विचारे विच करी. आणि असं केलं तर काय होईल? त्याला उत्तम गती प्राप्त होईल. ज्यावेळी आयुष्य संपेल त्यावेळी तो सन्मार्गाला लागेल, त्याला स्वर्ग प्राप्ती होईल, त्याला वैकुंठ प्राप्ती होईल, उत्तम गती प्राप्त होईल. याच्यापेक्षा त्याचा आता आहे त्याच्यापेक्षा त्याचा अधिकार उच्च प्रकारचा असेल. अशा प्रकारची गती त्याला प्राप्त होईल. तो देव लोकामध्ये जाण्याचा अधिकारी होईल. त्याला म्हणतात उत्तमची गती. तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी. त्याला जर पुन्हा जन्म घ्यावा वाटला तर वारकऱ्याच्या घरी जन्म घेईल, पुण्यवानाच्या घरी जन्म घेईल, उत्तम प्रकारची सद्बुद्धी मिळेल. त्यानं जर चांगला आचार केला, असं केलं तर. म्हणून महाराज म्हणतात उत्तमची गती. तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी. मग महाराज एवढं केल्यावर गृहस्थाश्रम सफळ होतो का? महाराज म्हणाले एवढ्यावर होत नाही, फक्त पैशावर होत नसतं, त्याला बाकीच्या बी काही गोष्टी लागतात. कोणत्या गोष्टी लागतात? महाराज त्याच्यातला एक मुद्दा अभंगाच्या 3ऱ्या चरणात. बहिणी माया उत्तमची गती एक पावेल उत्तमची गती एक गृहस्थाश्रमी पैसे कमवताना उत्तम मार्गाने कमवावे, उदास विचारानं खर्च करावे, त्याला उत्तम गती प्राप्त होईल. एवढ्यावर भागत का महाराज? तर नाही भागत. मग आपण काय करावं लागेल? गृहस्थाश्रम्यांनी ज्यावेळी गरज पडेल त्यावेळी आवश्यक वेळी संकटात पडलेल्या माणसाला धावून जावं, त्याच्यावर उपकार करायची वेळ पडली तर उपकार करावा. उपकार करायचं म्हणजे काय करायचं? ज्याला ज्याची गरज आहे त्याला ते द्यायचं, त्याला म्हणायचं उपकार. उपकाराची पद्धती जुन्या काळात ज्ञान जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितली. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. किंवा अजून एक स्वतंत्र अभंग लिहिलाय. तुम्हाला जर बाकीचं काही द्यायला जमत नसलं तर जे फुकटचं आहे ती तर द्या, त्याला उपकार म्हणतात. दूध द्यायचं असलं तर त्याच्यामध्ये दही गेलं, त्याच्यामध्ये लोणी गेलं, त्याच्यात तूप गेलं, दही दूध देऊ नका. पण पाणी फुकटचं आहे, आता विकत घ्यावं लागतं प्यायचं पाणी. पण महाराजांनी लिहिलं तेव्हा विकतची बाटली नव्हती, आहे ना, फुकट पाणी होतं. आता आपल्या देखत होतं किंवा फुकट पाणी आता आलंय. अजून काही दिवसाला हे आरोग्यशास्त्र सांगेल ह्याच्यातलं पाणी पिऊ नका, पाणी प्यायचं असलं तर विहिरीतलं काढूनच प्या असं सांगेल.
ते फुकटचं पाणी द्या, आहे का नाही? नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. होय, फुकटचं ताक, आता ताक सुद्धा फुकट राहिलं नाही. ताकाचे उपकार तरी करा, हे हा उपकार करा. आणि हे जर जमत नसलं तर नद्या तरी हेही नका घालू अन्न. तुम्हाला हे जर द्यायचं नसलं ताक तर अन्न द्या. ते सुद्धा द्यायला जमत नाही, नाहीतर नाही मग फुकटचं पाणी तर द्या, पण काही तर द्या. त्याला म्हणतात उपकार, आहे का नाही? नद्या तरी हेही नका घालू अन्न, फुकाचे जीवन तरी पाजा. विठाला 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 विठाला. दुसऱ्यावर उपकार करा आणि उपकार मी केला असं सांगत हिंडू नका. नाहीतर केलं थोडं आणि सांगितलं गावभर. दुसऱ्याकडे बघताना दुसऱ्याचे दोष बघू नका. दोष बघितलं की माणूस निंदा करतो. म्हणून बघायचं असलं तर दुसऱ्याची चांगले गुण बघा. वा वा, काय माणूस चांगला आहे, त्याच्यातले चांगले गुण बघा. जर गिलासात अर्धा गिलास पाणी असलं तर अर्धा भरलेला आहे असं सांगावं, अर्धा रिकामा आहे सांगू नये. तसं बापू तुमच्याकडे बघताना तुमच्याकडे अवगुण आहेत म्हणून सांगण्यापेक्षा तुमच्याकडे किती गुण चांगले आहेत, एवढ्या वयात कीर्तनात तुम्ही आता बी 2 तास उभा राहता, हे तुमचा चांगला गुण आहे, हे वर्णन करावं. तुमचं बाकीचं बघू नाही. विठाला 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 विठाला. परोपकार करावा, कोणाची निंदा करू नये. आता निंदा करू नये ह्याच्याबरोबर दुसरा बाजू काय ते सांगू का? स्तुती बी कोणाची करू नये हा भाग येतो, पण तुकाराम महाराजांनी इथं म्हणलं नाही, आपल्याला त्याच्यात आता हात घालायचा नाही. पण स्तुती आणि निंदा दोघांच्या बाबतीतही तुकाराम महाराजांनी दोन्हीचाही तिरस्कार केला. पण निंदा करू नये एवढं तरी शिका पहिलं. तुकाराम महाराज म्हणाले दुसऱ्यावर उपकार करा आणि कोणाची निंदा करू नका. एवढ्यावर जमलं का महाराज? नाही नाही, कोणी बी परस्त्री दिसली तर ती आई बहीण असं वाटलं पाहिजे. एवढं झालं तर मग मात्र उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई. महाराज एवढ्यावर आम्हाला उत्तम गती मिळेल का? महाराज म्हणाले एवढ्यावर मिळणार नाही, मग अजून काय करावं लागेल? महाराज म्हणाले कोणी बी प्राणी मात्र असेल, जीव असेल, एखादा संकट दया गाई पशुचे पालन, 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 दया गाई पशुचे पालन. आणल्या जीवन वन माझी, आणल्या जीवन वन माझी. उत्तमची गती तो एक पावेला, उत्तमची गती तो एक पावेला. तानेल्या जीवन माझी. उत्तमची गती तो एक पावेला, उत्तमची गती तो एक पावेला. भूतदया गायी पशुचे पालन. गायी पाळाव्या, गायी सांभाळाव्या. आपण पाळलेले तिला वैरण टाकावी, पाणी पाजावं. आणि दुसऱ्याची बी एखादी पाळलेली असली ना आली तर तिला बी पाणी पाजावं. ए नाही माझी नाही, हकलून दे तिकडं, असं नाही. आता गायी राहिल्याच नाहीत तर गायी पाळाव्या. गायी विकू नाही, गाय कधी विकायची नाही. बरं, 3 गोष्टी कधी विकायच्या नाहीत लक्षात घ्या. एक गाय विकायची नाही, दुसरं मुलगी विकायची नाही. आता मुली विकायला काही माणसं,
पहिलं तुमच्या पोराचं लगीन करायचं का म्हणून विचारत होते, त्याच्या वेळी आता तुमच्या पोरीचं लगीन करायचं का म्हणून विचारतात. नाही आमदा नाही करायचं. बरं परत पुढच्या वर्षी करू, जमवून ठेवा. नाही हा. जवळ तुकडा नाही म्हणलं तर लईच आग्रह केला, इकडल्या तिकडल्या सोयऱ्याला मध्ये घातलं तर ह्या बघा माझ्यापाशी फक्त पोरगी आहे बघा, दुसरं काय नाही. अहो तसं कसं जमते, पोरीचे बाप होते, जमलं तर नारळ देईन, ह्याच्यापेक्षा माझ्याजवळ काही नाही. मग ती पोराचा बाप म्हणते मग मी देतो 2-4 लाख रुपये, 10 लाख मी देतो. मग त्याचे कोण 10 लाख घ्यायचे आणि पोरीचं लग्न लावून द्यायचं. त्याला काय म्हणतात, पोरगी विकणं म्हणतात. म्हणून गाय कधी विकायची नाही. मुलीचं लग्न करताना आपणाला मी ह्याच्या पूर्वी असं सांगत होतो की मुलीला हुंडा मागू, मुलगी आपल्या मुलाला सून करताना तिला हुंडा मागू नका, हे आजपर्यंत मी सांगत होतो. माझे पहिले कीर्तन तुम्ही ऐका जे युट्यूबला आहेत त्याच्यामध्ये. हुंडा घेणं गुन्हा हे मी पहिले सांगत होतो. आता हे सांगायची वेळ आली आहे की पोरगी विकू नका. आता पोरीच्या बापाला किती बी पैसे देतो माणसं तरी पोरीचा बाप तयार होत नाही. आणि पोरीच्या बापानं पोरीचं लग्न करताना जावयाकडून पैसे कधीच घ्यायचे नाहीत, लक्षात ठेवा. घेतलं तर तो नरकात जाईल. ती तुकाराम महाराज म्हणतात, गोकन्या आणि कथेचा विकरा जो करतो तो नरक वासाला जातो म्हणतात. म्हणून 3 गोष्टी कधी विकायच्या नाही. एक, पहिलं गाय विकायची नाही, दुसरं मुलगी विकायची नाही, तिसरं कथा विकायची नाही. आता कंबर बांधलेली माणसं डायरेक्ट कथा विकायला निघाले आणि बोलणारी माणसं बी मस्त पद्धतशीर ठराव करायला लागले त्याचा. आणि हे दोघे बी नरकात जातात बरं का. कामाने द्रव्य देती आणि घेती तेही. या गोष्टीचं आपण चिंतन करण्याची गरज आहे. असो आपलं काय चिंतन चाललंय. तुकाराम महाराज म्हणतात, प्राणी मात्रावर दया करा, गायीचं पालन करा. ज्ञानेश्वर महाराजांनी एक ज्ञानेश्वरी दृष्टांत सांगितला. रस्त्याच्या कडेने एक माणूस चालला होता आणि गाय पहिलेचे चोपन लवण होते आणि त्याच्यामध्ये एक गाय फसली होती आणि तिच्या मागून दुसरी आली, ती बी फसली. मग त्या गायीचा मालक आला आणि त्यानं म्हणायला लागला, ती अलीकडली काढा. का? ती पलीकडली अजून गाबाज गेली नाही म्हणून. म्हणजे जी दूध देते ती काढायची आणि जी दूध देत नाही ती तशीच मरू जा. याला दया म्हणत नाही. ज्ञानोबाराय म्हणाले, ती दूध देती का न देती हे न बघता दोन्हीला बी काढणं आणि त्यांचा जीव वाचवणं ही दया आहे. चिकली रुतली गाय, ज्ञानोबारांची भाषा आहे, ज्ञानेश्वरी उघडून बघा. चिकली रुतली गाय धड भाकड न पाहे, ती येचेनी ग्लानी होय काला भुला. तो ते बघून तिची यातना बघून दुःखी होतो. महाराज म्हणाले, त्यांच्यावर दया करा, त्याच्यानं तुम्हाला उत्तम गती प्राप्त होईल. म्हणून म्हणाले, भूतदया गायी, पशुचे पालन. एखाद्या माणसाला रानामध्ये तहान लागली आणि आपल्याजवळ पाणी आहे. राहुल महाराज, पाणी आहे का तुमच्यापाशी? बाटली भरलेली आहे, पण त्यांनी सांगितलं आपल्याला प्यायला लागतंय, ह्याला कशाला द्यायचंय? महाराज म्हणाले, तसं नका कर, तुमच्याजवळ पाणी आहे तर पाणी आधी द्या, रानामध्ये तर आधी द्या आणि त्याला परोपकार म्हणतात. असं जो करील त्याला महाराज म्हणतात, उत्तमची गती तो एक पावील, उत्तम भोगील जीवखानी. एवढ्यावर झालं का महाराज? महाराज म्हणाले, नाही, तो असा असला पाहिजे, तो शांत असला पाहिजे, त्याची वृत्ती स्थिर असली पाहिजे आणि त्यानं कुणालाही त्रास नाही दिला पाहिजे. आणि आपण केलेलं जे काम आहे ते मी केलं असं म्हणत नाही, आमच्या वडिलांनी केलं म्हणतो, आमच्या आजोबांनी केलं म्हणतो, आमच्या थोर पुरुषांनी केलं म्हणतो. अशी ज्याची भूमिका असते त्याला उत्तम गती प्राप्त होईल असं महाराज 5व्या कडव्यात म्हणतात. शांती रूपी नोहे कोणाचा वाईट, शांती रूपी नोहे कोणाचा वाईट, कोणाचा वाईट, शांती रूपी नोहे कोणाचे वाईट, शांती रूपी नोहे कोणाचा 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 वाईट. वडिलाचे महत्व जाणत असे, वाढवी महत्व वडिलांचे
एक पावेला उत्तमची गती तो एक पावेल वाढवी महत्व वडिलांचे वाढले महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेला उत्तमची गती तो एक पावेला शांतिरूपे नोहे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे. पोरानं किती बी चांगलं केलं तर आमच्या बापाची पुण्य आहे, आमच्या बापाचं नाव सांगत जावं. होय. नवरा मंदबुद्धी बी असला आणि बायकोनं काम केल्यामुळे संसार नीट चालला तर म्या केलं म्हणून झालं, त्या मुसळाच्यानं काय होते असं कधी म्हणायचं नाही, त्यांच्यामुळे झालं म्हणे जाव. तुकाराम महाराज म्हणतात बरं, वाढवी महत्व वडिलांचे. शिष्यानं किती बी चांगलं काम केलं तर नाव गुरुचं घेत जावं. पोरानं किती बी चांगलं केलं तर नाव बापाचं घेत जावं. बायकोनं किती बी चांगलं काम केलं तर तिनं नाव नवऱ्याचं घेत जावं आणि त्याला उत्तम गती प्राप्त होते. म्हणून महाराज म्हणाले, शांतिरूपी नोहे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी. आणि एवढं ज्याला जमलंय तो देवाला प्रिय होत असतो आणि हाच परमार्थ आहे असं अभंगाच्या शेवटच्या कडे सांगतो. तुका म्हणे हेच आश्रमाचे फळ 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 तुका म्हणे आश्रमाचे फळ तुका म्हणे आश्रमाचे फळ तुका म्हणे आश्रमाचे फळ वैरागाचे धर्मपद बळ वैरागाचे उत्तमची गती तो एक पावेला उत्तमची गती तो एक पावेल परमात्माचे बळ प्रमाताचे बळ जीवखानी उत्तमची गती तो एक पावेला उत्तमची गती तो एक पावेला उत्तमा भोवतील जीवखानी उत्तम भोगीला जीवखानी उत्तम भोगीला जीवखानी उत्तमची गती तो एक पावेला उत्तमची गती तो एक पावेला उत्तमची गती उत्तम भोगीला जीवखानी
उत्तम भोगी जीव जीवखानी उत्तम भोगी जीवखानी उत्तमाची गती कायक पावेला, उत्तमाची गती कायक पावेला. सगळ्या अभंगाचं आपण जर चिंतन केलं तर एक मुद्दा तुमच्या पुढे ठेवतो. ज्याच्या अंगी एवढी शक्ती आहे की तो पैसे कमवताना योग्य मार्गाने कमवेल. त्याला कोणती शक्ती लागते तर वैराग्याची शक्ती लागते, वैराग्याचं बळ लागतं. ज्याच्याकडे वैराग्याचं बळ आहे तोच माणूस फक्त उत्तम व्यवहारानं पैसे कमवू शकतो. ज्याच्याकडे वैराग्य नाही तो कुणीकडे बी इकडं तिकडं उधळत हिंडत आहे. म्हणून वैराग्याचं बळ अंगी असायला पाहिजे. आणि पारमार्थिक जीवनाचा मुख्य आधार काय असेल तर वैराग्याचं बळ. अंगी वैराग्याचे बळ साही खळा जिनावे. ज्याच्याकडे वैराग्याचं बळ आहे तो मनुष्य उत्तम व्यवहारानं पैसे कमवू शकतो आणि उदास विचारानं खर्च करू शकतो. ज्याच्याकडे वैराग्याचं बळ आहे तो, ज्याच्याकडे वैराग्याचं बळ आहे तो माणूस परोपकार करू शकतो. त्या वैराग्याच्या शक्तीवर, आधारावर, बळावर तो परोपकार करू शकतो. आणि वैराग्याच्या बळावरच, वैराग्याच्या आधारानं परस्त्रीला आई म्हणू शकतो. हे सुद्धा बळ, ही सुद्धा शक्ती वैराग्याचीच आहे. म्हणून ज्याच्याजवळ वैराग्य आहे त्यालाच फक्त असं मानण्याचा अधिकार आहे, त्याचीच फक्त अशी मान्यता झालेली असते की तो परोपकार करतो. गायीचं पालन करणे, जे दुःखी आहे त्याच्यावर धावून जाणे आणि त्याची दुःख निवारण करणे, हे सुद्धा करण्यासाठी अंगी वैराग्यच असावं लागतं. त्याला सुद्धा वैराग्याचेच बळ आहे. म्हणून भूतदया, गायी, पशुचे पालन याच्यासाठी सुद्धा वैराग्याच्या बळाची गरज आहे. तानेल्या जीवन मना माझी, याच्या सुद्धा, हे सुद्धा वैराग्याच्या बळावरच चालतंय. शांतिरूपे नोहे कोणाचा वाईट, हे सुद्धा कशावर चालतंय? वैराग्यावर. शांत कोणता माणूस राहतो? ज्याच्याकडे वैराग्य आहे तो शांत राहतो. आणि आपण काम करून, आपण कमाई करून वडिलांना महत्व देतो, याच्यासाठी सुद्धा त्यागाचं वैराग्य असावं लागतं. म्हणून महाराज म्हणाले, तुका म्हणे हेची आश्रमाचे बळ, परमपद बळ वैराग्याचे. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. ज्ञानेश्वर माऊले, ज्ञानराज माऊले तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊले, जय जय ज्ञानेश्वर माऊले, जय जय ज्ञानेश्वर माऊले. तुकाराम 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 तुकाराम.